नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात संपूर्ण आणि माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिली जाते. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कॅन्डिडेट आहे तर यांचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जरांगे पाटील सर असतील तर यांच्याकडे देखील या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया. प्रशिक्षणामध्ये जे विद्यार्थी लागले त्यांच्यासाठी शासनाने काय केलं होतं, ही योजना 6 महिन्यासाठी चालू केली होती. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना चालू केली, पण आता निवडणूक झाल्याच्या नंतर शासन काय म्हणते, सुशिक्षित बेकार. आता निवडणूक झाल्यावर शासन पलटी मारायला लागली की बाबा ही योजना आमच्याकडे बजेट नाही किंवा अजून काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या GR मध्ये त्यांनी असं नमूद केलं की जास्त आपल्याला जर गरज असेल 4.5चा मुद्दा काय म्हणजे अजून त्याच्यामध्ये सांगतो. ज्या स्थापनेला गरज आहे तर त्या स्थापनेनं त्यांना पुनर्नियुक्ती किंवा तिथं कायम स्वरूपामध्ये त्या प्रशिक्षणार्थीला रोजगार मिळावा. आता संबंध पूर्ण महाराष्ट्रातून 1,30,000 प्रशिक्षणार्थी आहेत आणि 62,000 सध्या जॉईन आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनीही सांगितलेलं आहे आणि मंगल प्रभात यांनी सांगितलं की कंटिन्यू 50% लोकांना तिथंच कायमस्वरूपी रोजगार मिळेल. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सर्वतोपरी कालावधी वाढसाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच यश मिळणे अपेक्षित आहे. सर्व अपडेट या संदर्भात आपल्या चॅनलवर दिली जातील, त्यामुळे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.